तर मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आता मी ऑफिसमध्ये आहे आणि संध्याकाळचे 10 वाजलेत आणि मला एका टॉपिकवरती तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. त्यामुळे मी एक स्पेशल ब्लॉग बनवतोय तुमच्यासाठी. तर आपण एक चॅलेंज घेतलं होतं, तुम्हाला माहीत असेल. 90 दिवसांचं चॅलेंज आहे आणि त्यामध्ये 16 ते 17 दिवस आपले आता कंप्लीट झालेत. आजचा दिवस आहे 17वा, म्हणजे 17 दिवस झालेत आणि मी या 17 दिवसात भरपूर काही शिकलोय. ठीक आहे. तर मी तुम्हाला ते सांगणार आहे. तर मी पर्सनली 3 ठिकाणी व्हिडिओ अपलोड करतोय. Facebook, YouTube आणि Instagramवरती. तिन्ही ठिकाणी रिस्पॉन्स हा चांगला मिळाला आहे मला 16-17 दिवसात. पण YouTubeवरती मोठ्या व्हिडिओला रिस्पॉन्स चांगला नाही. 10 व्ह्यूज, 15 व्ह्यूज, 50 व्ह्यूज त्याच्यावर काही व्ह्यूज जाईनात. त्याचं मेन कारण म्हणजे व्हिडिओ क्वालिटीज बनावा लागतो, काय तर व्हॅल्यू प्रोव्हाईड करावं लागते, तेव्हा लोक व्हिडिओ बघतात. आणि कन्सिस्टन्सी एवढी लागते ना, की काय बोलायचं काम नाही. त्यामुळे जर मला ब्लॉग बनवायचं नाही झालं, काय कॉन्टेंट नसेल, कुठं बाहेर गेलो नसेल, तर काय बनवायचं? त्यामुळे बनवलंच नाही. पण व्हिडिओ काही ना काही तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता एवढंच मला सांगायचं आहे, की ब्लॉगिंग, मोठे ब्लॉग बनवणं काही केवढं अवघड आहे. म्हणजे व्हिडिओ बनवणं अवघड नाही, कंटेंट बनवणं अवघड नाही. पण रोज करणं हे सगळ्यात अवघड आहे. कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हे सगळ्यात जास्त अवघड आहे. पण तरी पण मी अजून एकही दिवस चुकवला नाही. एवढ्या 15, 16, 17 दिवसात खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे आणि काही गोष्टी अपडेट करायला लागणार आहेत मला. ते पण अपडेट करणार आहे मी. पण ब्लॉग हा कन्सिस्टंट येणारच आहे. ठीक आहे. त्यासाठी मी 2 पुस्तकं वाचतोय. 2 पुस्तकं वाचतोय, ते मी तुम्हाला रिकमेंड करणार आहे आता. तर सगळ्यात पुस्तक हे लीडरशिपचे रहस्य. ठीक आहे. आता हे ट्रेडिंगसाठी तुम्हाला जास्त उपयोगी पडणार नाही, पण तुमच्या डेली लाईफमध्ये हे उपयोगी पडू शकते. ठीक आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत असाल किंवा कोणतीही गोष्ट अशी करत असाल, की ज्याने तुम्हाला असा फायदा मिळतोय लीडरशिपसाठी. तर ते हे पुस्तक मी तुम्हाला रिकमेंड करेन. आणि दुसरं पुस्तक म्हणजे पैसे तर दुसरीच म्हणजे सगळेच कमवतात. पण त्याचा वापर व्यवस्थित योग्य कमीच लोकं करतात. आता ते कसं वापर करतात त्यात एक एक्झाम्पल देतो. एक मुलगा आणि त्यांचा ग्रुप एका बारमध्ये गेलेला असतोय आणि तिथं त्याच्या हातनं ग्लास फुटतोय एक. मग वेटर म्हणतो याचं $500 द्यायला लागतोय. तो असा बंडल काढतोय आणि ठेवतोय पुढं आणि म्हणते की $5000 आहेत, त्यापेक्षा जास्त असतील, घे तुला. मग मला वाटलं की म्हणजे लेखकाला वाटते की अरे हां, एवढा श्रीमंत माणूस आहे, ह्यो काय सहजच येऊ शकतोय. पण मित्रांनो, पुढे जाऊन तो बँकरप्ट होतोय माणूस. तेच या पुस्तकातून शिकायचं आपल्याला. हेच पुस्तक आहे द सायकॉलॉजी ऑफ मनी. हे पुस्तकानं पण मला बरंच काही शिकवले. तर ही 2 पुस्तकं जर तुम्ही वाचली, तर मला वाटते की तुमचा जरा चांगला फायदा होऊ शकतोय. कारण दोन्हीमध्ये पण चांगलं तुम्हाला गाईड केलेलं आहे. डेली लाईफ जगण्यासाठी पण गाईडन्स मिळेल तुम्हाला आणि पैशासंबंधित आणि लीडरशिप संबंधित जर काही गोष्टी शिकला तुम्ही, तर त्याचा येणाऱ्या 2026मध्ये तुम्हाला चांगलाच फायदा मिळणार आहे. तर आजचा दिवस होता ह्यो 17वा दिवस आहे आजचा. 16 दिवस कंप्लीट झालेले आहेत. ठीक आहे गाईज. आणि हा माझा आता तुम्ही स्टुडिओ काय बघितलेलाच आहे. आता मी सध्या एडिटिंगचं काम आवरलो आहे. गणेश कोळी ब्लॉग्स. आणि हे असं आपलं बघा, संध्याकाळचे आता 10 वाजलेत आणि इथं नवनाथ ट्रेडिंगला याला बसतोय. एडिटिंगचा ह्याचा सेटअप आहे आणि इकडे पॉडकास्ट पण आपण चालू केले. त्या संबंधित इथं आम्ही सोफा ठेवला आहे. आता ह्यो म्हणजे एकच सोफा आहे ना, पण यामध्ये असे 2 असतात का नाही, इकडे एक इकडे एक. तो आम्ही घेतला नाही. 3 पीस घेतला नाही, सिंगल पीस घेतला आहे. तो पण हिता असायचा, तो टेबल हिता असायचा सोफा तो. पण ह्यो हिता आहे, कारण हे ब्रॉडकास्टसाठी बॅकग्राऊंड आहे. चांगला आहे हे पण. ठीक आहे. तर मला आहे का नाही, एक गोष्ट सांगायची आहे, की तुम्हाला काही पण विचारायचं असू दे, तुम्ही डायरेक्ट विचारत जावा मला. म्हणजे विचार करा, तुम्हाला ट्रेडिंगबद्दल विचारायचं आहे, ब्लॉगिंगबद्दल विचारायचं आहे किंवा कोणताही प्रश्न असू दे, मला कमेंट करून विचारत चला. जेणेकरून मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि तुम्हाला पण काहीतरी त्यातनं फायदा मिळू दे. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला काय अडचण असेल तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय गोटे मांका.